शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 3 बालभारती पाठ्यपुस्तकातील कविता 13वी प्रकाशातले तारे तुम्ही। पान नंबर आहे 18। भाग 2 मधील पान नंबर 18 कवितेचे नाव आहे प्रकाशातले तारे तुम्ही, इयत्ता 3 मराठी पाठ्यपुस्तकातील। तर अतिशय सुंदर अशी ही कविता आहे आणि याचे कवी कोण आहेत तर उमाकांत कानेकर हे या कवितेचे कवी आहेत। तर मग त्यांनी काय सांगितलं आहे, प्रकाशातले तारे तुम्ही। तुम्हाला त्यांनी खूप मोठी उपमा दिली आहे। कवींनी काय सांगितलं आहे, तुम्ही प्रकाशातले तारे आहात आणि तुम्ही उद्याची चिंता न करता हसत राहायचे आहे। तर मग आपण ही कविता अगोदर गाऊया आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेऊया। चला मग, काढले का सगळ्यांनी पुस्तक? चला। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा। तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी, आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा। रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला, भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा। सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता, बघा अरुण तो बाळांनो रे तुम्हा खुनवितो कसा। प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा, हसा मुलांनो हसा। छान आहे की नाही कविता? चला आता याचा आपण अर्थ समजून घेऊया। तर येथे सुरुवातीला काय सांगितलंय त्यांनी, कवींनी काय सांगितलंय, प्रकाशातले तारे तुम्ही अंधारावर रुसा, हसा मुलांनो हसा। तर कवी काय सांगतायत, कवी लहान मुलांना सांगत आहेत, बाळांनो तुम्ही प्रकाशमान तारे आहात, तुम्ही अंधारावर रुसा म्हणजे अंधारावर नाराज व्हा। यांनी इथं सांगितल्याप्रमाणे अंधारावर नाराज होणे म्हणजे काय की वाईट गोष्टी करायच्या नाहीत, वाईट गोष्टीवर नाराज व्हायचं आणि चांगल्या गोष्टी करायच्या। म्हणजे अंधाराला घाबरू नका, घाबरू नका, हसत राहा मुलांनो, हसत राहा। पुढे, तुम्हा बोलवी ती फुलराणी, खेळ खेळती वारा पाणी। पहा, तुम्हाला फुलराणी बोलावत आहे, उमलणारी फुले साद घालत आहे, वारा वाहतो आहे आणि पाणी झुळझुळते आहे। आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा। त्यांनी काय सांगितले पुढं, जणू वारा आणि पाणी खेळत आहेत आणि आनंदाच्या उंच टोकावर तुम्ही खुशाल जाऊन बसा म्हणजे खूप खूप आनंद घ्या, खूप मोठा आनंद घ्या। त्याचा अर्थ काय होतो, खूप मोठा आनंद घ्या। पुढे, रडणे हा ना धर्म आपला, हसण्यासाठी जन्म घेतला। कवींनी काय सांगितलंय मुलांनो, की रडणे हा आपला स्वभाव धर्म नाही। आपण जन्म कशासाठी घेतला आहे, हसण्यासाठी जन्म घेतला आहे आणि त्यामुळे आपण जीवनभर हसत राहायचे। कितीही संकट आले तरी आपण रडत बसण्याऐवजी आपण त्याला सामोरं जायचं आणि हसत राहायचं। भारतभूच्या आदर्शांचा मनी उमटू दे ठसा। भारतभूच्या आदर्शांचा म्हणजे आजवर होऊन गेलेल्या थोर पुरुषांचे चरित्र आपण आठवायचे। ते कशा प्रकारे लढले, त्यांनी किती म्हणजे संकटांना सामोरे गेले, हे तुमचे आदर्श आहेत आणि त्यांचा आपल्या मनी ठसा उमटू द्यायचा आहे। त्यानंतर पुढे, सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता। मागचा सर्व गुंता आपण काय करूया, विसरून जाऊया। भूतकाळात ज्या वाईट गोष्टी घडल्या आहेत त्या विसरून जाऊया आणि आपण
उद्याची भविष्याची काळजी न करता आपण काय करायचं आहे की तो उगवणारा सूर्य बघा तुम्हाला खुणावत आहे आणि तो खुणावून काय सांगत आहे, हे पहा मी आलो आहे आणि मी आता अंधाराचा नाश करणार आहे. मग त्या सूर्याप्रमाणे आपणही प्रकाशमान व्हायचं आणि अंधाराचा नाश करायचा, अंधाराला घाबरायचं नाही. समजला का अर्थ? छान आहे की नाही? आपण याचे शब्दार्थ पाहूया. हे पहा, आनंदाचे शिखर. आनंदाचे शिखर म्हणजे काय? खूप खूप आनंद. ठसा उमटणे, मनावर बिंबणे. चिंता, चिंता म्हणजे काळजी. अरुण, अरुण म्हणजे सूर्य. खुणावणे म्हणजे खुणेने दाखवणे. आता याचा स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला, तुमच्या शब्दात सांगा. आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे काय? आनंदाच्या शिखरावर बसणे म्हणजे खूप मोठा आनंद घेणे, आनंदाच्या उंच टोकावर खुशाल जाऊन बसणे. तुम्हाला कशाची चिंता वाटते त्यावेळी तुम्ही काय करता, हे तुम्ही तुमच्या शब्दात सांगायचे. प्रश्न दुसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. मुलांना कोण बोलवत आहे? आणि त्याचं उत्तर आहे, मुलांना फुलराणी बोलवत आहे. कवीने मुलांना कोठे बसायला सांगितले आहे? आणि त्याचं उत्तर आहे, कवीने मुलांना आनंदाच्या उंच टोकावर जाऊन बसायला सांगितले आहे. पुढे, मुलांच्या मनावर कशाचा ठसा असावा असे कवीला वाटते? भारतभूमीच्या आदर्शांचा मुलांच्या मनावर ठसा असावा असे कवीला वाटते. पुढे, मुलांनी कशाची चिंता करू नये असे कवीला वाटते? मुलांनी उद्याची किंवा भविष्याची काळजी करू नये, चिंता करू नये असे कवीला वाटते. मुलांना कोण खुणावत आहे? मुलांना सूर्य खुणावत आहे. अरुण, अरुण म्हणजे काय? सूर्य. मुलांना अरुण खुणावत आहे किंवा सूर्य खुणावत आहे. प्रश्न तिसरा, खालील व्यक्तींवर तुम्ही केव्हा रुसता किंवा खुश होता ते प्रत्येकी एकेका वाक्यात लिहा. तर तुम्ही तुमच्या शब्दात ते लिहायचं आहे. आईवर केव्हा रुसता किंवा केव्हा हसता, खुश होता. बाबा असतील, आजोबा, आजी, मैत्रीण किंवा मित्र, शिक्षक, शिक्षिका, बहीण किंवा भाऊ, पाळीव प्राणी. ठीक आहे. पुढे प्रश्न चौथा, खालील गोष्टी घडल्यावर तुम्हाला काय वाटते? हे सुद्धा तुम्ही तुमच्या शब्दातच लिहायचं आहे. तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. बाबा बाहेरगावी गेले, ताईने सुंदर पेन दिले, शाळेचा अभ्यास पूर्ण झाला नाही, रस्त्यात पाय घसरून पडला, तुमच्या वर्गाने खेळाचा सामना जिंकला. मग तुम्हाला काय वाटते? खुश होता, आनंद होतो की तुम्ही नाराज होता? हे तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे. त्यानंतर पुढे प्रश्न पाचवा, शेवटी समान अक्षर असणारे कवितेतील शब्द शोधा व लिहा. आता फुलराणी, पाणी, तसं बसा, याचं काय येईल? हसा, गुंता, हे शोधायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न सहावा, खालील शब्द वाचा, लिहा. हे शब्द वाचायचे आणि तुमच्या वहीमध्ये लिहायचे. आणि प्रश्न सातवा, खालील शब्दातील अक्षरापासून शब्द तयार करा. आता इथं काय? उदाहरणार्थ भारत, त्यापासून कोणते कोणते शब्द तयार होणार आहेत? भारत, भार, भात, तर, इथं हे दिलेले आहेत त्यांनी. तसे आता इथं तुम्हाला शिखरावर, आता इथं काय येईल? शिखर, वर, त्याच्यानंतर राख, त्याच्यानंतर आणखीन कोणते येतील पहा बरं. इथं खरा. याचप्रमाणे यातील शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. आकाशात, इथं आकाश, त्याच्यानंतर आत, त्यानंतर इथं अंधारावर, अंधार, वर, धार. पुढे इथं पाऊस धारा, पाऊस धारा. याप्रमाणे शब्द आपल्याला तयार करायचे आहेत. पुढे प्रश्न आठवा, तुमच्या शाळेत ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावली आहेत त्यांनी देशासाठी काय केले आहेत याची माहिती शिक्षकांकडून करून घ्या. त्यापैकी एकाची माहिती 5 ते 7 वाक्यात लिहा. आपल्या शाळेत ज्या थोर व्यक्तींची छायाचित्रे लावलेली आहेत त्याची माहिती आपापल्या शिक्षकांकडून आपण घ्यायची, विचारायची, किंवा घरात कोणी मोठी माणसं माहिती असणाऱ्यांना त्या व्यक्तीबद्दलची माहिती विचारायची आणि त्याबद्दल आपण 5 ते 7 वाक्यात
ती माहिती लिहायची आहे. ठीक आहे, समजली का कविता? चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.